आजकाल डिलिव्हरीच्या वेळेस प्रत्येक दुसरं तिसरं बाळ हे संडास करत आहे। हे इतकं कॉमन का बरं झालेलं आहे? मागच्या आठवड्यात एक डिलिव्हरीसाठी पेशंट ॲडमिट झालेली। 38 हप्ते झालेले होते आणि तिला स्वतःहून कळा यायला सुरुवात झालेली। ॲडमिट झाली तेव्हा 3-4 सेंटीमीटर तोंड उघडलेलं होतं आणि तिला चांगल्या कळा येत होत्या। मी तपासलं, नातेवाईकांना कॅबिनमध्ये घेतलं आणि सांगितलं का तिला कळा चांगल्या येत आहेत, बाळाचे ठोके पण व्यवस्थित आहे, तर आपण नॉर्मलचे प्रयत्न सुरू ठेवूया। माझं असं बोलणं होतं नाही होतं तेवढ्यात सिस्टर धावत आले आणि सांगितलं, सर बाळाने पोटात संडास केलेली आहे, हिरवं पाणी निघालेलं आहे। मी वापस गेलो आणि पाहिलं तर बाळाने पोटामध्ये संडास केलेली होती, परंतु बाळाचे ठोके वगैरे व्यवस्थित सुरू होतं। ज्यावेळेस मी नातेवाईकांना ही माहिती दिली, नातेवाईकांकडून उलट प्रश्न सुरू झालेत, सर बाळाने पोटामध्ये संडास केलेली आहे, बाळाला काही होणार तर नाही ना? मी त्यांची फार समजूत घातली, परंतु तरी ती भीती होतीच। मी त्यांना सांगितले 2 तास आपण वाट पाहूया, जर डिलिव्हरी नाही झाली तर बघू आपण। मी 2 तासानंतर तिला पुन्हा तपासल्यानंतर मला माहीत झालं का आता ती 6-7 सेंटीमीटर झालेली आहे, कळा अजूनही चांगल्या येत आहेत, बाळाचे ठोकेही चांगले आहेत, परंतु तिची दुसरी खेप असल्यामुळे मलाही माहीत होतं का ती अजून 1-1.5 तास घेईल डिलिव्हरीला। ज्यावेळेस मी नातेवाईकांना सांगितलं, नातेवाईकांचा पुन्हा तेच, सर काही होणार तर नाही ना? मी त्यांना पुन्हा हिंमत दिली आणि माझंच रजिस्टर्ड पेशंट असल्यामुळे त्यांनी माझं ऐकलं आणि 1 तास 15 मिनिटानंतर तिची सुखरूप डिलिव्हरी झाली। आता बाळाने संडास केलेली होती, बाळाचे डॉक्टर ऑलरेडी आलेले होते। लकीली बाळाने पोटामध्ये संडास केलेली गिळलेली नव्हती, बाळ सुखरूप होतं आणि आईसोबत होतं। आता विषय येतो का ही पेशंट दुसऱ्या वेळची होती आणि पेशंटने नातेवाईकांनी ऐकलं, भरोसा ठेवला म्हणून ते प्रयत्न करता आले, परंतु प्रत्येक वेळेस संडास केलेली असेल तर ते इमर्जन्सीच असते का? का नेमकं काय कारण आहे? का आजकाल पोटात संडास केलेली आहे म्हणून नातेवाईकही घाबरतात, डॉक्टरही घाबरतात? मी डॉक्टर विक्रांत जयस्वाल गेल्या 18 वर्षापासून नैसर्गिक प्रसूती आणि हाय रिस्क प्रेग्नन्सीवर ते काम करत आहे। सुरुवातीला इतके मेकोनियम पास केलेले बेबी नसायचे, परंतु आता काय असं घडलेलं आहे का कळत न कळत डिलिव्हरीज सिझेरियनकडे वळत आहेत? आज आपण त्यावरती चर्चा करणार आहोत।